याप्रमाणे बनवून बघा टी टाईम केक. अगदी पहिल्या प्रयत्नात बनवाल मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार केक. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा. येथे आपण हा केक कढईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी 10 मिनिटे कढई प्रीहीट करून घेऊया. या वाटीने मी येथे 1.5 वाटी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये गाठी असतील तर चाळून घ्यायचा आहे. सर्व साहित्य आपण याच वाटीने मोजणार आहोत. येथे मी यात 1 चमचा बेकिंग पावडर, त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला आहे. हे तिन्ही साहित्य मिक्स करून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. गोड तुम्हाला कमी आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता. त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलं आहे. यातलं 3 भाग दूध आपण वापरणार आहोत. साखर आणि दूध यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी तेल घालूया. तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता, फक्त त्याला स्वतःचा असा वास नको. उदाहरणार्थ मोहरीचे तेल. तेल आणि दूध व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आता आपण व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत 1 चमचा. यामुळे छान अशी चव येईल. यात आता आपण मिक्स केलेला मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याचं मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करणार आहोत. आपल्याला हे मिश्रण मुळीच फेटून घ्यायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने गाठी मोडतील आणि सर्व व्यवस्थित मिक्स होईल इथपर्यंत छान मिक्स करून घेऊया. आपण साईडला ठेवलेलं दूध वापरणार आहोत. आवश्यकतेनुसार आपण हे दूध वापरूया. मिश्रण हलकंसं पातळ होईल असं मी दूध घेतलं आहे. याप्रमाणे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. थोडंसं दूध माझं यातून उरून झालं आहे. येथे मी बटर पेपरचा वापर करून तयार मिश्रण भांड्यात टाकून घेतलं आहे. 2-3 वेळेस डॅब करून प्रीहीट कढईमध्ये आपण याला छान बेक करून घेणार आहोत. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून त्याला मैदा भुरळूनही वापरू शकतात. 30 ते 35 मिनिट आपण हा केक छान शिजू देणार आहोत. बघू शकता 35 मिनिटांनंतर आपला केक छान शिजला आहे. यात चाकू टाकून मी बघितलं आहे. चाकू आपला प्लेन निघाला, याचा अर्थ केक छान शिजला आहे. याला आपण व्यवस्थित थंड झाल्यावर याच्या कडा काढून घेऊया. चहासोबत अगदी छान असा हा केक लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. बनवायला अगदी सोपा आहे आणि मुलांना तर खूप आवडेल. अगदी जाळीदार, मऊसूत, लुसलुशीत आपला केक तयार झालेला आहे. आवडीनुसार याचे आपण काप करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.